हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. माझे चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी करारी एकदम क्रंची सगळ्यांची लाडकी आवडती टेस्टी अशी कोथिंबीर वडी रेसिपी घेऊन आली आहे. त्यासाठी एक मोठी कोथिंबीरीची जोडी स्वच्छ निवडून घ्या. त्याचे नुसते पाने न घेता मी कोवळी देठ सुद्धा घेतली आहेत. त्यानंतर ती 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या व त्यातील पाणी निथळण्यासाठी चाळणीवर किंवा कपड्यावर पसरवून ठेवा. पाणी निघून गेल्यानंतर कोथिंबीर कोरडी झाली की बारीक चिरून घ्या व ती एका ताटलीत किंवा टोपल्यामध्ये घ्या व नंतर असे हाताने चुरून घ्या, म्हणजे त्यातले पाणी रिलीज होईल. आता यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ थोडे थोडे करून टाकायचे. नंतर आपल्याला 2 ते 3 चमचे पांढरे तीळ घालायचे व अर्धी वाटी तांदळाचे पीठ घालायचे. त्यानंतर पाऊण चमचा हळद, चवीपुरते मीठ घाला. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणे पावडर व 1 चमचा लाल तिखट घाला. जर इथे तुम्ही हिरवी मिरची ठेचून घातली तर आणखी छान स्वाद येणार. अशा प्रकारे हे सर्व सुरुवातीला मिक्स करून घ्या आणि नंतर थोडे थोडे पाणी घालून आपण ज्याप्रमाणे कणिक वळतो त्याप्रमाणे कणिक वळून घ्या. पाणी एकसाथ खूप नफा टाकू, नाहीतर ते पातळ होईल. पाणी जसे लागेल तसे थोडे थोडे टाका व अशा प्रकारे त्याचा घट्ट असा गोळा बनवा. नंतर त्याचे असे लांबट आकाराचे गोळे बनवून घ्या. हे गोळे आपल्याला नंतर वाफवून घ्यायचे. त्यासाठी जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमर मध्ये वाफवा. स्टीमरची जी चाळणी असते त्याला थोडे तेल लावून ठेवा. मी सुद्धा एक चाळणी वापरली आहे. त्या चाळणीला प्रथम मी तेल लावून ठेवलेलं होतं. अशा प्रकारे माझे 2 गोळे तयार झालेत. हे दोन्ही गोळे त्या चाळणीमध्ये ठेवून मी वाफवून घेणार आहे. एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 वाटी किंवा ग्लास पाणी टाका. त्याला चांगलं बॉईल होऊ द्या. त्यानंतर एक स्टँड ठेवा त्याच्यावर आणि हे गोळे वाफवण्यासाठी त्याच्यात ठेवून द्या व झाकण लावून 10 ते 15 वाफू द्या. आपले गोळे वाफले की नाही हे पाहण्यासाठी त्यामध्ये अशी सुरी घालून बघा. जर सुरीला पीठ चिकटले नाही तर समजायचे की आपले हे गोळे छान वाफले गेले आहेत. नंतर ते छान थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याचे असे सुरीने एकसारखे गोल आकार कापून घ्या. पीठ चांगले वाफवले गेल्यामुळे बघा किती छान वड्या पडत आहेत. सगळ्या पिठाच्या अशा वड्या पाडून घ्या. नुसत्या वाफवलेल्या वड्या सुद्धा खूप छान टेस्टी लागतात, पण मी त्यांना शालो फ्राय करून छान क्रंची बनवणार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आतापर्यंत आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा.
आणि सबस्क्राईब करा. आता एका फ्राईंग पॅन मध्ये थोडे तेल गरम करा व त्यामध्ये हे कापून ठेवलेल्या वड्या हळूवार सोडा. एका बाजूला छान ब्राऊन असा रंग आला की दुसरी बाजू पलटवून घ्या व दुसऱ्या बाजूने तळून घ्या. ह्या कोथिंबिरीच्या वड्या आपण सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्यावर शाळेमध्ये देऊ शकतो. किंवा जर आपण कुठे दूरच्या प्रवासाला जात असेल तर सोबत नेऊ शकतो. ह्या 2-3 दिवस आरामात टिकतात. किंवा जर मुलांची आता पिकनिकचे दिवस आहेत, पिकनिकला जर मुले जात असतील तर त्यांच्या डब्यावर सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. एकदम टेस्टी आणि हेल्दी असा हा टिफिनचा डब्बा तयार होईल. बघा, अशा प्रकारे छान ब्राऊन रंगावर तळून घ्या. अशा आपल्या छान क्रंची, सुपर टेस्टी व करारी अशा कोथिंबिरीच्या वड्या तयार आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा. थँक यू.